कृष्णा मराठवाडा प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजनांच्या दहिगाव व मीरगव्हाण येथील कामाची पाहणी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केली। या अंतर्गत जेऊर ते मीरगव्हाण 27 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे 90% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पुढील 6 महिन्यात पूर्ण करावे असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले। यावेळी या प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता BR शिंगाडे, कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे, धनंजय सावंत, बालाजी मुंजाळ, सतीश जैन व अन्य अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत योजना क्रमांक 1 टप्पा 1 च्या कामाविषयी सविस्तर माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेऊन जेऊर ते मीरगव्हाण बोगद्याच्या कामाची पाहणी केली। या बोगद्याची एकूण लांबी 27 किलोमीटर इतकी असून 24 किलोमीटरचे काम पूर्ण झालेले आहे। उर्वरित 3 किलोमीटरचे काम पुढील 6 महिन्यात पूर्ण होऊन या बोगद्यातून उजनी धरण 100% भरल्यानंतर ओव्हरफ्लो होऊन जे पाणी बाहेर पडणार आहे ते पाणी वाया जाऊ न देता या बोगद्यातून सीना नदीत सोडले जाणार आहे, असे सावंत यांनी सांगितले। या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर असल्याचेही त्यांनी सांगितले। कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत उपसा योजनांच्या कामांची सविस्तर माहिती अधीक्षक अभियंता शेंडगे यांनी देऊन जेऊर ते मीरगव्हाण बोगद्याच्या कामाचीही माहिती दिली। तसेच या बोगद्याचे उर्वरित 3 किलोमीटरचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही सांगितले। या प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या दहिगाव येथील काही शेतकऱ्यांचा सत्कार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।